नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित कृषी विभाग याविषयी त्यांच्या वेबसाईटवरून माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की आपल्यापर्यंत पोहोचणारी खते किंवा कीटकनाशके ही नेमकी कुठून येत असतात, तर शासनातर्फे ती पुरवली जात असतात. तर त्याची निर्मिती कशी होते त्याविषयीची इत्थंभूत माहिती आपल्याला या वेबसाईटवरून मिळणार आहे. या संस्थेची किंवा या संघटनेची स्थापना आहे ती 15 डिसेंबर 1965 रोजी झाली. या संस्थेची जी काही वेबसाईट आहे ती आपण पाहतच आहोत. या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष श्री दादाजी भुसे आहेत आणि श्री माननीय डॉक्टर अशोक करंजकर हे संचालक आहेत, व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर याविषयी आपण माहिती पाहत असताना या वेबसाईटवर आपल्याला काय पाहायला भेटणार आहे त्याचे एकदा आपण पाहून घेऊ, चित्रीकरण पाहू. त्यातच मुखपृष्ठ त्याविषयी माहिती पाहणार आहोत. नंतर यामधून वेगवेगळे विभाग कोणते आहेत, त्याच्यामध्ये प्रकल्प कोणते राबवले जातात, तसेच योजना, निविदा, नागरिक सेवा, शासन निर्णय, गुंतवणूकदार यामध्ये आपल्याला कसं होता येईल किंवा कोणते आहेत, आणि या कृषी विकास महामंडळाबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे. तर कृषी उद्योगाचा जो विकास आहे तो कशा पद्धतीने सुरू झाला, कोणत्या वर्षी सुरू झाला याबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित ची संस्था सन 1965 साली झाली. कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी यांत्रिक प्रक्रियेतून चालना देण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली. तसेच या संघटनेची स्थापना आणि कृषी अधिनियम 1956 साली नोंदवून करण्यात आलेली आहे. आणि आपल्या स्थापनेपासूनच या संस्थेने किंवा या संघटनेने ती शेतकरी बांधवांना शेतीमध्ये उच्च उत्पादकता प्राप्त करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनीचे उद्दिष्ट असेच आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्तम प्रतीची खते, बियाणे, कीटकनाशके आणि कृषी यांत्रिक अवजारे आणि पशुखाद्य आवश्यक प्रमाणात, वेळेवर आणि किफायतशीर दरात उपलब्ध करून देणे. तसेच या सगळ्या गोष्टी करत असताना कंपनी विविध प्रमाणपत्रात आणि प्रमाणपत्र तयार करून घेण्यासाठी, तसेच विविध प्रमाणात दाणेदार मिश्रित खत NPK तयार करण्यासाठीही मदत करत आहे. खते कारखानेसुद्धा या कंपनीतर्फे चालवली जातात. त्याच्यामध्ये पाचोरा, जळगाव येथे, जालना, नांदेड, वर्धा, औरंगाबाद, कोल्हापूर आणि रसायनी रायगड येथे स्थित आहे. हे आपल्या सहाय्यक कंपनीमार्फत म्हणजेच महाराष्ट्र कीटकनाशके मर्यादित यानुसार कीटकनाशकांची रचना करते. या सहाय्यक कीटकनाशके कारखाने अकोला आणि लोटे परशुराम, जिल्हा रत्नागिरी येथे आहेत. आपली खते आणि कीटकनाशके हे कृषी उद्योग या ब्रँडच्या अंतर्गत विकण्याकरता कंपनीने आपल्या 1500 वितरकांना याचा उपयोग करून घेत आपल्या नामवंत कंपनींची विविध पद्धती आणि पूरक उत्पादने विकण्यासाठी देखील मदत करत आहे. तसेच कृषी अभियांत्रिकी कार्यशाळा चिंचवड, पुणे येथे आहे. तसेच येथे कृषी वेटर म्हणजेच ट्रॅक्टरने चालवले जाणारे अवजारेसुद्धा तयार केले जातात. कंपनीकडे पशुखाद्य तयार करणारा चिंचवड येथे कारखानासुद्धा आहे आणि हे विविध संयोगांचे पौष्टिक पशुखाद्यसुद्धा तयार करून विकतात आणि त्यांच्यात विशिष्ट गरजेनुसार खाद्यांमध्ये बदल करण्याची क्षमतासुद्धा आहे. कंपनीकडे नागपूर येथे खत कारखाना आहे आणि त्याच्यामध्ये विविध फळांचा कंपनीकडे नागपूर येथे एक कारखाना आहे ज्याच्यात विविध फळांचा रस, स्क्वॅश, सिरप, जॅम, केचप इत्यादी पदार्थ तयार केले जातात. व नोगा या अत्यंत लोकप्रिय ब्रँडखाली नागपूर ऑरेंज ग्रोवर्स असोसिएशन हे महाराष्ट्र शासनाने तयार केले कृषी उद्योग विकास महामंडळाच्या ताब्यामध्ये 1972 मध्ये देण्यात आलेले आहे. आणि याच प्रकारे आपण पाहत आहोत की कंपनीचं जे खूप महत्त्वाचं जे काम चालू आहे त्याचं जे मुख्यालय आहे ते मुंबई येथे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर 12 प्रादेशिक कार्यालयेसुद्धा आहेत. ती
रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, पुणे, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर येथे स्थित आहेत. ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांसाठी ठाणे सहाय्यक प्रादेशिक मुख्यालय हे सुद्धा स्थित आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे ही राज्य नोडल एजन्सी म्हणून देखील काम करत आहे. ही राज्य नोडल एजन्सीच्या भूमिकेत विविध योजनांचा वापर करून उद्योगाच्या व्यवस्थित नियंत्रण करून त्यांच्या प्रस्तावांची छाननी करून भारत सरकारला योग्य ते प्रस्ताव पाठवते आणि यामधूनच उद्योजकांना देखील प्रकल्प तयार करण्यासाठी आणि क्षेत्र निवडण्यासाठी मदत करते. तसेच नागपूरजवळ बुटीबोरी येथे फूड पार्क देखील विकसित करण्यात आलेले आहे. याद्वारे लहान ते मध्यम फूड प्रोसेसिंग युनिटचीही सामान्य पायाभूत सुविधांची उपलब्धता करून दिल्या जात आहे आणि कंपनीत मुंबईत फुलांचे लिलाव केंद्र स्थापन करण्याच्या प्रक्रियेतही सध्या व्यस्त आहे. तुम्ही पाहतच असाल की या वेबसाईटवर वेगवेगळे व्हिडिओज त्यांनी आपल्याला मदतीसाठी दिलेले आहेत. ते तुम्ही व्हिडिओ प्ले करून पाहिलेत की तुम्हाला त्यातून आणखीन आधुनिक माहिती मिळू शकते. यामधून वेगवेगळ्या निविदा आणि सध्याच्या ज्या बातम्या आहेत त्याविषयी माहिती मिळवत जाते. ही झाली मुखपृष्ठाबद्दलची माहिती. यामध्ये सगळ्या निविदाबद्दल माहिती तुम्हाला इंग्लिश आणि मराठी भाषेमध्ये पाहता येणार आहे. यापुढे आपण पाहणार आहोत विभागाविषयी माहिती. त्याच्यामध्ये खते, कीटकनाशके, कृषी अभियांत्रिकी, पशुखाद्य आणि पशुखाद्य प्रक्रिया याविषयी माहिती आपल्याला मिळणार आहे. तर आपण सुरुवातीला खाद्य प्रक्रिया या प्रकल्पाबद्दल जाणून घेऊ की खाद्य प्रक्रिया म्हणजे नेमकं काय. तुम्ही पाहतच आहात खाद्य प्रक्रिया या विभागामध्ये एका खाजगी उद्योजकाने CHOCS या कंपनीने संत्र्यांच्या खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून 1946 साली नागपूरच्या मोतीबाग भागामध्ये शीतगृह उभारण्याची स्थापना केली आणि आर्थिक अडचणीमुळे ती नागपूर संत्रा उत्पादक संघटना म्हणजेच NOGA या संघटनेकडे 1960 साली सुपूर्द करण्यात आली. या संस्थेने आपले नाव नोगा असे ठेवले. नोगा ब्रँड या नावाखाली संत्र्यापासून वेगवेगळे उत्पादन तयार करून त्याची विक्री सुरुवात केली. परंतु ही संस्था देखील फार काळ चालू शकली नाही. त्यामुळे 1902 साली भारतामध्ये त्यासाठी सन 1972 साली महाराष्ट्र शासनाने नोगा ही संस्था महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्या स्वाधीन केली आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने नागपूरमधील मोतीबाग येथील कारभार वाढवला आणि संत्र्यांसहित आंबा, अननस व टोमॅटो यांच्यावर देखील प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. सदर उत्पादनांची विक्री भारतामध्ये होऊ लागलेली आहे. तसेच सन 1992 साली या विभागाने आपला विस्तार करत असताना हिंगणा या नागपूरच्या औद्योगिक क्षेत्रात दुसरा कारखाना स्थापन केला आणि देशात उत्पादने विकण्यासोबतच निर्यातसुद्धा होऊ लागली. सन 2008 साली मोतीबाग येथील कारखाना चालवण्याचा व व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हिंगण्याच्या कारखान्यातच तो समाविष्ट करण्यात आला आहे. तर यानुसारच आपण पाहत आहोत की नोगा या विभागाविषयी माहिती आणि जो प्रकल्प राबवला जात आहे त्या प्रकल्पांविषयी माहिती आपण घेणार आहोत. या वेबसाईटमध्ये प्रकल्प या सदरखाली खाद्य प्रक्रिया औद्योगिक क्षेत्र याविषयी म्हणजेच फूड पार्क विषयी माहिती आपल्याला मिळत आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या दोघांनी मिळून केंद्र सरकारच्या साहाय्याने बुटीबोरी जिल्हा नागपूर येथे फूड पार्क विकसित केला आहे. त्यातील 68 प्लॉटचे वाटप महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत फूड पार्क विकसित करून उद्योजकांना ताब्यात दिला आहे. त्यापैकी 11 एकर जागेचा ताबा कृषी उद्योग यांच्यासाठी देण्यात आलेला आहे. त्यामध्ये तुम्ही माहिती पाहू शकता की या जागेमध्ये वखार म्हणजेच गोदाम 4152 चौरस फुटाचे याप्रमाणे 6 गोदामे
वजन काटा 100 मेट्रिक टन वजन करू शकेल असाही तिथे उपलब्ध आहे. शीतगृह 20,000 चौरस फूट लांबीचे असे शीतगृहही तिथे उपलब्ध आहे. टेट्रा पॅक इमारत म्हणजेच 1258 चौरस फूट 12,058 चौरस फुटाचे टेट्रापॅक इमारत, उपहारगृह 1,154 चौरस फूट, प्रयोगशाळा, कार्यालयीन जागा असे 2,000 चौरस फुटाची अशा प्रकारे जागा उपलब्ध करून दिलेली आहे. वरीलप्रमाणे सुविधेचे बांधकाम महामंडळाने तयार केलेले असून त्यातील सुविधा, मशिनरी व उपकरणे ही उद्योजकांना भाड्याने दिली जातात आणि त्यांनी त्या सुविधा स्वतः तयार केलेल्या आहेत. या वरील सुविधेचे म्हणजे गोदामाची जागा, वजन काटा, शीतगृहाची इमारत, टेट्रापॅक, उपहारगृह व प्रयोगशाळा या सुविधासुद्धा भाड्याने दिल्या जातात. या वरील सुविधांमध्ये गोदामाची जागा, वजन काटा, शीतगृहाची इमारत, टेट्रापॅक, उपहारगृह, प्रयोगशाळा या सुविधा भाड्याने दिल्यानंतर शीतगृह व टेट्रापॅक या इमारतीमध्ये मेंबर्स ऑफ चिल फ्रीज व मेंबर्स चिनी एंटरप्राइजेस या शीतगृहाचा काही भागही मांस प्रक्रिया करण्यासाठी केंद्र सरकारच्या खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने म्हणजेच MOFPI यांनी परवानगी दिलेली आहे. हे झालं फूड पार्क विषयी. आता आपण पुढे पाहणार आहोत की नेमकं योजना कोणकोणत्या आहेत. त्यामध्ये केंद्रीय खाद्य योजना, केंद्रीय खाद्य प्रक्रिया योजना आणि राज्य खाद्य प्रक्रिया योजना या दोन आहेत. आपल्याला माहीतच आहे की खाद्य प्रक्रिया म्हणजे फूड प्रोसेसिंग या युनिटच्या उभारणीसाठी आपल्याला सरकारकडून अनुदान मिळतच असतं. पण त्याबद्दलची पूर्णपणे माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ या वेबसाईटवर तुम्हाला ती पूर्णपणे मिळणार आहे. तर याच्यामध्ये केंद्रीय खाद्य प्रक्रिया योजना याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आर्थिक कामकाजाविषयी कॅबिनेट कमिटीने प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक कामकाजाविषयी कॅबिनेट कमिटीने आर्थिक कामकाज विषयक कॅबिनेट कमिटीने प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या पुनर्रचित योजनेला 3 मे 2017ला नवीन औद्योगिक केंद्रीय योजनेखाली जी संपदा म्हणजेच कृषी प्रक्रिया समूहाची कृषी सागरी प्रक्रिया व विकास योजना म्हणून ओळखल्या जात आहे. त्याच्यामध्येच 6,000 करोड वाटप करून वर्ष 2016 ते 2020 या कालावधीत याचे वाटप केले जाणार आहे, जो 14व्या आर्थिक कमिशनशी जुळतो. त्या योजनेला मान्यता दिलेली आहे. संपदा खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालय कार्यान्वित करत आहे. आपण प्रकल्पांतर्गत खाद्य प्रक्रिया योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. आर्थिक कामकाजाविषयी कॅबिनेट कमिटीने प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या पुनर्रचित योजनेला 3 मे 2017ला नवीन मान्यता दिली. त्याचे नाव संपदा असे ठेवले. या अंतर्गतच 6,000 करोड रुपयांचे अनुदान हे जे 2016 ते 2020 या कालावधीमध्ये वाटले जाणार आहे आणि यानुसारच 31 मे 2017ला संपदा हे नाव बदलून प्रधानमंत्री किसान संपदा योजना असे नाव देण्यात आलेले आहे. ही व्यापक योजना असून त्याच्यापासून शेतीद्वार ते विक्री करापर्यंतच्या पुरवठा शृंखलेपर्यंत सर्व काही अद्ययावत सुविधा ह्या ज्या आधारभूत सुविधा लागतात तर त्या तयार करण्यासाठी होणार आहे. दिनांक 31 मे 2017ला संपदा हे नाव बदलून प्रधानमंत्री किसान संपदा योजना असे ठेवण्यात आलेले आहे आणि ही व्यापक योजना ज्याच्यापासून शेतीद्वारापासून ते विक्री केंद्रापर्यंत पुरवठा करण्यासाठी शृंखला जी लागत आहे त्याच्यासाठी याची सुविधा तयार होणार आहे. दिनांक 31 मे 2017ला संपदा हे नाव बदलून प्रधानमंत्री किसान संपदा योजना हे नाव ठेवण्यात आले आणि याच योजनेची व्यापकता शेतकऱ्याच्या
बांधापासून ते विक्रीच्या केंद्रापर्यंत पुरवठा शृंखलेसाठी लागणारी अद्ययावत आधारभूत सुविधा जी आहे ती यातूनच तयार केली जाणार आहे. आणि ही योजना देशात खाद्य प्रक्रिया क्षेत्रात प्रचंड वाढ होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची मिळकतही दुप्पट होईल आणि मुख्यतः खेड्यामध्ये राहणाऱ्या शेतकरी बंधूंना किंवा खेड्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक शेतकरी वर्गाला रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होईल. त्यातूनच पिकाची नासाडी कमी होईल आणि प्रक्रिया स्तरावर या पदार्थांची प्रक्रियाही वाढेल आणि प्रक्रिया वाढल्यामुळे त्यांची निर्यातही चांगल्या प्रकारे वाढेल. आपण पाहतच आहोत की किसान संपदा या योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये भव्य फूड पार्क जे नागपूर येथे सुरू आहे, एकात्मिक शीतशृंखला, मूल्य संवर्धन सुविधा, खाद्यान्न प्रक्रियेची व संरक्षण क्षमता निर्माण करणारी आणि विस्तार करणारी संस्था, शिवाय कृषी प्रक्रिया समूहासाठी आधारभूत सुविधा निर्माण करणे, तसेच आघाडी व पिछाडीमध्ये अनुबंध निर्माण करणे, म्हणजे जे काही उद्योग आहेत ते मागे पडले असतील तर त्यांनाही पुढे आणण्यासाठी मदत करणे, खाद्यान्न सुरक्षा व गुणवत्तेची शाश्वती देणाऱ्या सुविधा, तसेच मानव संसाधन व संस्था या सगळ्या सुविधा या किसान संपदा योजनेअंतर्गत राबवल्या जात आहेत. यासाठी पूर्ण माहिती मिळण्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री किसान संपदा योजना या वेबसाईटला भेट देऊ शकता. यामध्ये आपण पाहत आहोत किसान प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत या योजनेचा गोषवारा पाहूया. भव्य फूड पार्कसाठी योजना, याच्यामध्ये याची उद्दिष्टे जी आहेत, देशातील खाद्य प्रक्रिया करणाऱ्या एकेकांना आधुनिक सुविधा पुरवणे, कृषी, दुग्ध व मत्स्य उत्पादनाच्या मूल्य संवर्धनाची खात्री करणे, प्रत्येक समूहासाठी कच्च्या मालाचा शाश्वत पुरवठा प्रस्थापित करणे, अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी सुविधा देणे, तसेच छोट्या व सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांना उपक्रमांना सुधारणा देणे आणि सुविधा पुरवणे. पुरवठा शृंखला बांधण्यास उत्पादक, प्रक्रिया करणारे, विकणारे यांना संस्थात्मक यंत्रणा पुरवणे. यासोबतच वित्तीय सहाय्य देण्याची पद्धतसुद्धा या प्रकल्पामध्ये आहे. सामान्य भागात प्रकल्प खर्च 50% ते इतर ईशान्य व पहाडी भागात 75% अनुदान जे जास्त असेल त्याचे ₹50 करोड प्रत्येकी असे प्रकल्पासाठी देण्याची यात तरतूद आहे. आपण पुढील माहिती पाहणार आहोत. अंमलबजावणी करणारी ही संस्था कोणती? भव्य फूड पार्क प्रकल्प यांची सगळी जी कामे चालतात ती विशेष हेतू वाहन यांच्यातर्फे चालत असतात. विशेष हेतू वाहन ही कंपनी कायद्याखालील पंजीकृत केलेली कंपनी असली पाहिजे आणि परंतु या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार राज्य शासनाच्या संस्था, सहकारी संस्था आणि वेगवेगळ्या संस्था यांच्यापासून बनलेली असली पाहिजे. आणि तसेच या सगळ्या सोबतच प्रकल्प कमिटीच्या ताब्यात एक संद 50 एकर जमीन जिला औद्योगिक परवाना मिळालेला असला पाहिजे. तर यानुसारच हे अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. प्रकल्प संख्या जी आहे ती सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे प्रकल्प सुरू आहेत त्यापैकी देशातले 42 प्रकल्प आहेत आणि ज्यापैकी 8 प्रकल्प हे कार्यान्वित केलेले आहेत. त्यातील 3 पूर्ण झालेले असून उरलेले 34 प्रकल्प हे योजनेच्या कालावधीत 1500 कोटींचा वाटप करून पूर्ण केले जातील. तसेच ही योजना जी आहे ती या संरचनेत व वित्तीय सहाय्य देण्याच्या पद्धतीमध्ये सुरू राहील. सध्या सुरू असलेले प्रकल्प संपल्यानंतर नवीन प्रकल्प हाती घेण्यात येतील असा मनसा या वेबसाईटवरूनही त्यांनी सांगितलेला आहे. यामध्ये एकात्मिक शीतशृंखला व मूल्य संवर्धन योजनासुद्धा आहे. या योजनेची उद्दिष्टे जी आहेत, फलोत्पादन, यामध्ये एकात्मिक शीतशृंखला व मूल्य संवर्धन योजना सुविधाही आहे. याच्यामध्ये याची उद्दिष्टे जी आहेत, फलोत्पादन व इतर पिकांच्या उत्पादनांचा कापणीनंतरचा नाश टाळण्यासाठी एकात्मिक शीतशृंखला स्थापन करणे, तसेच सुरक्षित पद्धतीने याचे मूल्यवर्धन करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणे व या सुविधा शेतीद्वारापासून ते ग्राहकापर्यंत कसलीही खीळ न पडता पोहोचवणे यासाठी आर्थिक मदत प्रदान करत असते. यामध्ये वित्तीय सहाय्य देण्याची पद्धत अशा प्रकारे आहे.
जर आपल्याला कोल्ड स्टोरेज उभारायचं असेल तर आपल्याला यांच्याद्वारे आपल्याला अनुदान मिळू शकतं. राज्ये, ITDP क्षेत्र, बेटे यांना अनुदान एकूण खर्चाच्या 50% दिले जाते. यात कारखाने, यंत्रणा व बांधकाम हे धरले जाते. मूल्यवर्धन व प्रक्रिया सुविधा, ज्याच्यामध्ये प्रक्रियेत सामावलेली व संबंधित असलेली गोठवलेली साठवणूक, गहन गोठवणूक, तसेच विविध क्षेत्रामध्ये सामान्य क्षेत्रात 50%, ईशान्येकडील राज्ये, हिमालयीन राज्ये, ITDP क्षेत्रे व द्वीपसमूहांसाठी 75% अनुदान दिले जाते. विद्युत लोहचुंबकाने किरणोत्सर्गित चिकित्सा करण्यासाठी सामान्य क्षेत्रात 50% आणि ईशान्य व अवघड क्षेत्रांसाठी 75% अनुदान प्रदान करण्यात येईल, असे या वेबसाईटवरून सांगितलेले आहे. जास्तीत जास्त रुपये 10 करोड रुपये प्रत्येकी प्रकल्पासाठी दिले जातात. याची अंमलबजावणी करणारी संस्था जी आहे ती भागीदारी कंपन्या, मालकी हक्काच्या कंपन्या, शिवाय महामंडळे, सहकारी संस्था, स्वीय सहाय्यक समूह, तसंच विविध संघटना, FPO म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना, NGO, केंद्रीय, राज्य, सार्वजनिक उपक्रम यापैकी कोणीही एकात्मिक शीतशृंखला प्रकल्प व्यवस्थापित करू शकतो. फक्त त्यांनी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पात्रता अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. प्रकल्प संख्या ही जी आहे ती सध्या सुरू असलेल्या योजनेनुसार अंदाजे 150 नवीन प्रकल्प सहाय्य करणे प्रस्तावित आहेत. त्यापैकी 101 नवीन प्रकल्पांना वर्ष 2017च्या अखेरीस मंजुरी देण्यात आलेली आहे आणि मंजूर होणाऱ्या नवीन प्रकल्पांची एकूण संख्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा नमूद केलेली आहे. त्यानुसारच काही बदल होऊ शकतात. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 1650 कोटींचे वाटप देखील करण्यात येईल. पुढची जी योजना आहे, खाद्यान्न प्रक्रियेची व संरक्षणाची क्षमता निर्माण करणे किंवा विस्तार करणे. या योजनेचे उद्दिष्ट निर्मिती, विस्तार आणि प्रक्रिया आधुनिकीकरण सुरक्षित ठेवण्याची क्षमता, ज्यामुळे प्रक्रिया मूल्यवाढीच्या पातळीत वाढ करण्यास मदत होईल आणि त्यामुळे अपव्ययसुद्धा कमी होईल. नवीन एकक स्थापन करणे आणि विद्यमान एककाचे आधुनिकीकरण, विस्तार करणे हे या योजनेचे अंतर्गत केलेले उद्दिष्ट आहे. प्रक्रिया करणारी एकके वेगवेगळ्या प्रक्रिया विस्तृत प्रमाणकावरून करीत असतात. अशा त्या वेळी केल्या जाणाऱ्या प्रकल्पानुसार त्या क्षेत्रामध्ये अवलंबून असतात. अशा प्रक्रियांमुळे प्रक्रिया केलेल्या उत्पादनाचे मूल्यवर्धन किंवा जास्तीत जास्त काळ टिकून राहावे यासाठी क्षमता वाढवली जाते. यासाठी वित्तीय सहाय्य देणारीची पद्धत जी आहे त्यासाठी खाद्य प्रक्रिया एककांना आर्थिक मदत अनुदानाद्वारे देण्यात येते. म्हणजे हे जे ग्रेडिंग करण्यासाठी आपल्याला जे सेटअप करायचं आहे त्यासाठी आपल्याला जे सबसिडी मिळणार आहे त्यात सामान्य क्षेत्रासाठी कारखाने, यंत्रे आणि तांत्रिक बांधकाम यांच्या एकूण खर्चापैकी 35% अनुदान देण्यात येईल, ज्याची कमाल मर्यादा रुपये 5 करोड असू शकते. ईशान्य आणि पहाडी भागासाठी कारखाने व यंत्रे, तांत्रिक बांधकाम यांच्या एकूण खर्चापैकी 50% अनुदान देण्यात येईल, ज्याची कमाल मर्यादा रुपये 5 करोड आहे. याची अंमलबजावणी करणारी संस्था जी आहे ती केंद्रीय आणि राज्य सार्वजनिक उपक्रम, संयुक्त उपक्रम, शेतकरी उत्पादक संघटना, FPO, NGO, सहकारी संघटना, स्वमदत गट म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, फाउंडेशन युनिट्सच्या आधुनिकीकरणासह आस्थापना, अपग्रेडेशन या विविध संस्थांना यामध्ये स्वतंत्र मालकी संस्था यासुद्धा अंमलबजावणी करू शकतात. यामध्ये प्रकल्प संख्या जी आहे ती नवीन योजना असल्यामुळे 1141 कोटी रुपयांच्या एकूण वाटणीसह 400 नवीन प्रकल्पांसाठी उभारणी करण्यासाठी 1290